हं. तर मागच्या क्लासमध्ये आपण म्हणजे कालच आपण जवळ-जवळ अकारांत शब्द जे आहेत, अकारांत शब्दाच्या जे काही विभक्ती जे आहेत, आपण अकारांत शब्दाची विभक्ती आतापर्यंत फक्त प्रथमा विभक्ती आणि द्वितीय विभक्ती बघितलेली आहे शब्दांचा. परंतु क सर्वनाम जे आहे, त्या क सर्वनामाच्या आपण प्रथमा विभक्तीपासून तर सप्तमी विभक्तीपर्यंत आपण एकवचनातले प्रत्यय बघितले आहेत. एकवचनातले प्रत्यय बघून आपण मग त्याचे प्रश्नार्थक वाक्य तयार केलेले आहेत. आता आपल्याला बहुवचनामध्ये बहुवचनामध्ये प्रश्नार्थक वाक्य कसे तयार होतात आणि त्यानंतर कर्ता जर समजा बहुवचनामध्ये असेल तर प्रत्येक विभक्तीमध्ये तुमचा क्रियापद जे आहे त्याच्यामध्ये कसा बदल होणार ते आपण बघूया. आता हे फार सोपं आहे, म्हणजे तुम्हाला एक वचन जमलं म्हणजे तुम्हाला बहुवचन हे आरामशीर येणार. फक्त तुम्हाला आता बहुवचनाचे जे काही प्रत्यय जे आहेत क सर्वनामाचे ते तुम्हाला माहीत झाले पाहिजेत. तर सर्वप्रथम प्रथमा विभक्तीचा प्रत्यय जो आहे बहुवचनामध्ये तो आहे के. आलं लक्षात? तर नंतर के, नंतर के ही के भी तृतीय विभक्ती, नंतर केसंग केसानंग वगैरे असं आहे. ते मी तुम्हाला लिहून देतो. नंतर आपले छट्टी केस कस्स वगैरे वगैरे आहे. केसंग केसानंग, नंतर केसू. तर हे जे प्रत्यय जे आहेत त्या प्रत्ययाचा उपयोग करून आपण आपण आता काय करायचं आहे, प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं आहे. आणि काल राहिलेले जे काही थोडे जे काही शब्द आहेत ऍडव्हर्ब्स, की ऍडव्हर्बचा उपयोग करून सुद्धा आपल्याला प्रश्नार्थक वाक्य तयार करता येतात. तर काल आपण कदा बघितलं, कुही बघितलं, कुत्र बघितलं, कहंग बघितलं, आणखी कथ्थ बघितलं. असे 5-6 जे शब्द आहेत ते तर कोठे या शब्दालाच पाली भाषेमध्ये बरेचसे पर्यायी शब्द आहेत. आणखी आता आज आपण कदाची, कच्ची, कती, नंतर कथची किंवा कुदाचन, हे जे काही बाकीचे जे काही प्रश्नार्थक ऍडव्हर्ब्स आहेत त्याचे आज आपण वाक्य बघूया. म्हणजे आपला प्रश्नार्थक हा जो विषय जो आहे हा पूर्ण होईल. म्हणजे कुठल्याही प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारता येईल. सगळ्या प्रकारचे जर प्रश्न विचारण्याचे जर शब्द तुम्हाला माहीत झाले तर कुठल्याही प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारता येईल. म्हणजे यावरती तुमची काय होईल, मास्टरी होईल. ओके, तर आज आपण ते पूर्ण करूया. तर आज मी तुम्हाला प्रश्न आपला काय अनेक वचन, अनेक वचनाचे जे प्रत्यय जे आहेत ते तुम्हाला मी स्क्रीनवरती शेअर करतो आणि त्यानुसार मग आपण वाक्य बनवू. आता वाक्य बनवू म्हणजे काय, आता तुम्ही बरेचसे जण जे काही जॉईन झालेले आहेत त्यामध्ये जवळजवळ 90% नाही म्हटलं तरी सगळेच जण आता व्यवस्थित सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ. या ठिकाणी मला एक सांगायचं आहे की कोणचंही वाक्य बनवलं, तुम्ही कोणचंही वाक्य बनवलं तर तुम्ही प्रथमतः वर्तमान काळामध्ये बनवतात. परंतु नुसतं वर्तमान काळामध्ये न बनवता ते भविष्यकाळ आणि भूतकाळ हे दोन्ही काळामध्ये पण बनवत चला. म्हणजे हा तीनचा जो सेट जो आहे ना, हा सेट कायम तुमच्या लक्षात राहील काळाच्या बाबतीत. आणि तिन्ही पुरुषामध्ये, म्हणजे प्रथम पुरुषामध्ये, मध्यम पुरुषामध्ये आणि उत्तम पुरुषामध्ये, म्हणजे तिन्ही पुरुषामध्ये आणि तिन्ही काळामध्ये एकच वाक्य लिहिण्याची तुम्ही प्रॅक्टिस चालू ठेवा. नाही तर काय होईल की आपण नुसतं वर्तमान काळामध्ये लिहित गेलो, साधा लिहिला, प्रश्नार्थक लिहिला, नकारात्मक लिहिला, असे वाक्य फक्त वर्तमान काळात लिहिले तर मग ते आपल्याला बाकीचा विसर पडण्याची शक्यता आहे. म्हणून तिन्ही काळ आणि तिन्ही पुरुष हा म्हणजे 6 वाक्य जे आहेत हे बनवूनच टाकायचे प्लेन याच्यामध्ये. आणि नंतर मग नकारात्मक
वाक्य 6 बनवायचे, त्या वर्जाचे 6 नकारात्मक बनवायचे आणि त्यानंतर मग प्रश्नार्थक वाक्य जे आहे ते प्रश्नार्थक वाक्य आपल्या क सर्वनामाप्रमाणे एक वचनामध्ये 7 आणि अनेक वचनामध्ये 7 असे बनवायचे. त्यामध्ये 7 मध्ये प्रत्येक वाक्य 6 वेळा बनणार. म्हणजे तुम्ही जर असं म्हटलं की बालको कंग चिवरंग ददाती, म्हणजे मुलगा कोणाला चिवर देतो, तर हे हा प्रश्न झाला वर्तमान काळामध्ये. परंतु लगेच तुम्ही त्याला भविष्य काळामध्ये पण ट्राय करायचा आणि भूतकाळामध्ये पण ट्राय करायचा. म्हणजे 7 गुणिले 3 म्हणजे 21 वाक्य एक वचनामध्ये येतील आणि 21 वाक्य अनेक वचनामध्ये येतील. प्रश्नार्थक सर्वनाम क चे फक्त. ओके. आणि त्यानंतर मग कदा आणि बाकीचे जे काही ऍडवर्ब जे आहेत त्या ऍडवर्बचा उपयोग करून तुम्ही तसंच हे करा. म्हणजे हे मी कसं सांगतो तुम्हाला, ऍट अ ग्लान्स तुमची प्रत्येक जे शिकलेला आहात तुम्ही ते प्रत्येक गोष्ट तुमच्या हाताखालून जाईल, नजरेखालून जाईल आणि त्याची इतकी प्रॅक्टिस होईल की अर्ध्या रात्री जरी तुम्हाला विचारलं की याचा अर्थ काय किंवा याला कसं पालीमध्ये म्हणतात, तर तरी सुद्धा तुम्ही कोणतीही विभक्ती म्हणजे पुरुषाची पुरुष न चुकता किंवा काळाचे प्रत्यय न चुकता तुम्ही अगदी परफेक्ट वाक्य सांगू शकता. तर अशी प्रॅक्टिस ठेवा. परंतु चांगली गोष्ट आहे, केदारनाथ पाटील नंतर ढोके मॅडम ह्या खूपच परिश्रम घेत आहेत. भारती खरे पण घेत आहेत, बाकीचे पण विद्यार्थी घेत आहेत, ते समजून घेत आहेत, पण मेहनत जी जास्त जे आहे हे 4-5 विद्यार्थी जास्त घेतात. तर ढोके मॅडम, आणि तुमचं आडनाव तायडे का ढोके आहे? सर माहेरचं ढोके आहे, सासरचं तायडे आहे सर. कुठले तुम्ही प्रॉपर? प्रॉपर सर वर्धा जिल्हा. आता सध्या वर्धा जिल्ह्याला सेटल आहे. माहेर नागपूर जिल्ह्यातील आहे. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. कारण तायडे आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये पण आहेत. म्हटलं आपण एक हो. होम डिस्ट्रिक्ट मधले आहात का काय असं मी सहज विचारलं. ओके ओके हा. ओके. तर आता या ठिकाणी मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो आणि आपण त्याचे प्रत्यय बघूया क चे. ओके. व्हाईट स्क्रीन आला ना? हॅलो. येस सर. हो सर. हो सर. येस सर. हो हो, दिसतंय दिसतंय. ओके. तुम्हाला मी स्क्रीनवरती बुक एक टाकतोय मी, ते दिसतंय का तुम्हाला काही लिहिलेलं प्रकाशीय निवेदन वगैरे असं काही? नाही सर, खूप हो सर. छोट्या छोट्या अक्षरांमध्ये आहे सर. हो, दिसतंय. हा हो दिसतंय ना पण? सर, दिसत आहे. हा दिसतंय सर. हा दिसतंय ना, ते मी करतो मोठं, पण दिसतंय की नाही ते मी विचार. हा हा हा, दिसतंय ठीक सर. आहे. हा आता दिसत असेल व्यवस्थित? हो सर. हा दिसतंय ना? हा. ओके.
हम्म. अरे त्या लगीन पण ठिकाणी नाही पाहुण्यात आतलं म्हणजे ते राहायला जाईल. माईक बंद करा. कोणाचा माईक चालू आहे? हॅलो. या ठिकाणी बघा, मी तुम्हाला इथे हा जो की आहे त्याचा अर्थ काय होतो? कोण? कोण? हा, एक मिनिट. ओके, हा की जो आहे त्याचा अर्थ काय होतो? कोण, म्हणजे कोण आपण मराठीमध्ये जे बोलतो. तर त्यापैकी बघा, आपण इथे प्रथमा विभक्ती एक वचन को बघितला आपण. त्यानंतर एक मिनिट. नंतर अनेक वचनामध्ये के. ओके. द्वितीय विभक्तीमध्ये कंग आणि अनेक वचनामध्ये के. आता हे प्रथमा विभक्ती आणि द्वितीय विभक्ती या दोघांमध्ये पण के के हे सारखेच आहेत. आता हे आपण कसं समजणार? तर हे वाक्यावरून आपल्याला लक्षात येतं. आपण क्रियापदाला आपण प्रश्न विचारायचा असतो. आलं लक्षात? त्यानुसार मग आपल्याला कळतं की नेमका कर्ता कोण आहे किंवा कर्म कोण आहे. ओके. त्यानंतर तृतीय विभक्ती केही किंवा केबी. आता हे ही आणि भी हे जे प्रत्यय जे आहेत ते हे केला
जोडले गेलेले आहेत. ओके, केला काय जोडले गेलेले हा जो के जो आहे तो के ही किंवा के बी याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय होईल? कुणाद्वारे, कुणामार्फत. हा, पण अनेक वचनामध्ये, अनेक वचनामध्ये केन म्हणजे कोणाद्वारे, कोणामार्फत, परंतु हे काय कोणाच्या द्वारे, कोणाच्या मार्फत, हे अनेक वचनामध्ये. ओके, त्यानंतर जर तुम्ही तृतीय विभक्ती जर बघितली, आपलं सॉरी चतुर्थी विभक्ती, तर काय आहे? केसं केसानं. या ठिकाणी बघा, हे केसं केसानं तुम्हाला दिसतंय चतुर्थी विभक्ती. आता कस्स किंवा किस्स, आपण कस्सच आपण प्रिफर केलेला, किस्सा हा जरा कमी वापरात येतो, त्यामुळे आपण कस्सच आपण बघितलेला. तर केसं केसानं म्हणजेच काय? कोणांकरिता किंवा कोणांसाठी किंवा कोणाला एखादी जी काही वस्तू द्यायची असेल तर त्या म्हणजे संप्रदान आपण म्हणतो त्या पद्धतीने हे केसन किंवा केसानं हे चतुर्थी विभक्तीचा काय आहे? अर्थ आहे. कारण प्रत्यय आणि अर्थ माहीत असणं हे फार महत्वाचं आहे पाली भाषेमध्ये. तो प्रत्यय जो आहे तो प्रत्यय कोणत्या अर्थाने शब्दाला जोडलेला आहे हे माहीत असणं फार महत्वाचं आहे, आणि ते माहीत करून घेणं हे त्याला आपण टॉप प्रायोरिटी देतो. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की प्रत्यय पण सांगतो आणि त्या विभक्तीचा अर्थ पण सांगतो. आता चतुर्थी विभक्तीचा अर्थ आपण कस्सच्या वेळेस बघितलेला आहे, परंतु अनेक वचनामध्ये काय होईल? कोणाच्यासाठी, कोणाच्या करिता. तसंच पंचमीमध्ये के ही के बी, तुमचं लक्षात आलं असेल बघा, तृतीय विभक्तीमध्ये सुद्धा के ही आणि के बी हेच प्रत्यय आहेत, आणि पंचमीमध्ये सुद्धा तेच प्रत्यय आहेत. नंतर छठी विभक्ती केसं केसानं, हे बघा, आणि चतुर्थीमध्ये सुद्धा केसं केसानं, केसं केसानं, म्हणजे जवळजवळ तृतीयापासून तर छठी पर्यंत हे काय झालेलं आहे? डुप्लिकेशन झालेलं आहे. म्हणजे चतुर्थी आणि छठी या दोघांचे प्रत्यय काय आहेत? सारखे आहेत. आणि तृतीया आणि पंचमी या दोघांचे प्रत्यय सारखे आहेत. आणि प्रथमा आणि द्वितीया या जे प्रत्यय जे आहेत ते सारखेच आहेत दोघं, के के. आता राहिला फक्त काय? सप्तमी, सप्तमीचा विषय, तर तो इथे आपण बघितला केसू, म्हणजे सु, एसु ऍक्च्युअली प्रत्यय आहे हा इथे, क अधिक एसु. ओके, तर त्याचा एसू आपण त्याला क ला जोडला तर काय होतो? केसू. म्हणजे अशा प्रकारे हे जे प्रत्यय जे मी तुम्हाला सांगितले हे सगळे प्रत्यय पुल्लिंग मध्ये आहेत, अनेक वचन. म्हणजे हे प्रत्यय आपण फक्त कोणाला वापरू शकतो? पुल्लिंग साठीच वापरू शकतो. आलं लक्षात? आता हे जे तुम्ही वाक्य बनवले एक वचनाचे, तेच वाक्य तुम्हाला बनवायचे आहेत अनेक वचनामध्ये. आता जर समजा के तुम्ही घेतला, समजा के, तर काय होईल? कसं वाक्य बनेल? कसं वाक्य बनेल? अनेक वचनातलं सर. हा, अनेक वचनामध्ये. हा, के विहारं गच्छति. सोपं आहे ना? हे बघा, इथे मी के हा जो आहे करता अनेक वचनामध्ये घेतला आणि त्यानुसार त्याचं क्रियापद जे आहे ते अनेक वचनामध्ये म्हटलं. म्हणजे कोण विहाराला जातात, म्हणजे कोण कोण. आता एकाचा विषय तुम्ही बोलत नाहीये, तुम्ही अनेक वचनामध्ये बोलतायत, बरोबर? म्हणजे कोण कोण विहाराला जात आहे. आता हा विहारंग जो आहे, हा विहारंग अनुस्वार एकच आहे, अंगच प्रत्यय आहे. तर
एकच प्रत्यय आहे, त्यामुळे तो काय आहे, एक वचनामध्ये आहे विहार. म्हणजे कोण कोण एका विहाराला जातात. हे झालं, काय झालं, हे वर्तमान काळामधील वाक्य झालं. हेच वाक्य तुम्ही अनेक वचनामध्ये भविष्य काळामध्ये लिहिणार. जसं मी आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की कशी प्रॅक्टिस. के विहार के गच्छिस्सन्ति हा, के विहारं गच्छिस सन्ति. संती. ओके, म्हणजे कोण कोण विहाराला जाणार. आपण बोली भाषेमध्ये असे हे वाक्य तर नेहमी बोलत असतो आपण. कोण कोण माझ्या सोबत येणार, कोण कोण माझ्या बरोबर गावात येणार, किंवा कोण कोण जाणार, बाजारामध्ये कोण जाणार वगैरे असे वाक्य आपण बोलतोच की नाही. तर त्या ठिकाणी के अनेक लोक असले तर के, किंवा एकच वचन असेल तर को. म्हणजे कोण बाजाराला जाणार, तर मग कसं म्हणणार आपण, को आपणं गच्छिस्सति, नाही का. व्हेरी सिंपल. आणि जर अनेक जर असतील तर काय, के आपणं गच्छिस्सन्ति. हा, तर इथे काय होईल, अनेक वचनात के आहे तर इथे गच्छिस्सन्ति असं. ओके, हे झालं प्रथमा विभक्तीचे उदाहरण झाले अनेक वचनामध्ये. त्यानंतर द्वितीय विभक्ती जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा केच आहे. केच आहे म्हणजे कोण कोणाला, एकाला नाही, कोणाला नाही, कोण कोणाला, म्हणजे किती जणांना असं म्हटलं तरी चालेल. कारण इथे आपण स आणि ला आणि ना अनेक वचनामध्ये असं आपण ट्रान्सलेशन साठी हे प्रत्यय वापरतो. ओके, तर बालको के उदकं ददाती, हे वाक्य मी बनवलं. आता या ठिकाणी बघा, हा जो के जो आहे हा कसा आहे, हा कोणत्या विभक्ती मधला आहे सर द्वितीय. द्वितीय विभक्ती. गुड. कारण का की मी प्रश्न विचारला क्रियापदाला की कोण देतो, तर मला इथे कर्ता कोण दिसला, बालक दिसला, नाही का. म्हणजे बालक दिसला कारण याने उत्तर दिलं कोण देतो आहे, तर मुलगा देतो आहे. आणि दुसरा प्रश्न मी ज्यावेळेस विचारला कोणाला देतो आहे, तर या इथे ए जो आहे हा कर्मामध्ये मला दिसला. ओके, नंतर काय देतो आहे, तर उदकन देतो आहे. हे क्रियापद जे आहेत ना, मी तुम्हाला सांगितलं ना, ह्या क्रियापदाला तुम्ही एकतर आपला मित्र बनवा, नाहीतर मग शत्रू बनवा. आलं लक्षात, मित्र बनवा किंवा शत्रू बनवा. आणि मित्र या नात्याने तुम्ही त्याला प्रश्न विचारले तरी तो सगळ्या शब्दांचं व्याकरण सांगतो. आणि शत्रू या नात्याने जरी तुम्ही त्याला विचारलं तरी तो सगळ्या शब्दांचं तुम्हाला व्याकरण सांगतो. मित्र या नात्याने जर तुम्ही विचारलं तर आपण कसं प्रेमाने विचार, अरे मित्रा सांग बरं, ददाती तू जर क्रियापद आहे तर मग देण्याची क्रिया कोण करत आहे, असं जर त्या क्रियापदाला विचारलं ददातीला, तर तो नम्रपणे सांगतो आपला मित्र असल्यामुळे, अरे बाबा हा बालक जो आहे ना हाच देण्याची क्रिया करतोय. म्हणजेच काय, तो सांगतोय की बालक हा काय आहे, कर्ता आहे, क्रिया तो करतो आहे स्वतः. ओके, नंतर दुसरा प्रश्न, तर मग तो कोणाला, कारण आपला द्वितीय विभक्ती जे आहे स आणि ला, मग प्रश्न आपण कोणालाच विचारणार, नाही का. मग तो कोणाला देतो आहे, दुसरा प्रश्न ददातीला क्रियापदाला विचारला कोणाला देतो आहे, तर तुम्हाला हा के म्हणजेच कोणाला, मग तो सांगतो की अरे बाबा हा हे कर्म आहे. आणि नंतर मग काय देतो आहे ते आपल्याला सहजच कळतं इथे. तो उदकं म्हणजेच हे आता हा उदकं जो आहे हा लक्षात ठेवा, हा जल म्हणतो ना आपण. आता हा उदक कशाचा आहे, म्हणजे नपुंसकलिंग आहे का पुल्लिंग आहे हा उदक, का स्त्रीलिंग?
नपुंसकलिंग. हा, नपुंसकलिंग असल्यामुळे हा शब्द उदक जसा आहे तसाच करायचा. उदकं, फलं, हे जे नपुंसकलिंग शब्द जे आहेत ना, त्यांच्या प्रथमा विभक्ती एक वचनावरती सुद्धा अनुस्वार असतो. आता मी हे पुढे तुम्हाला शिकवेल. आताशी आपण पुल्लिंग मध्ये शिकतो आहोत, नपुंसकलिंग शिकायचे आहे, स्त्रीलिंग शिकायचे आहेत. म्हणजे अजून आपल्याला काय दिल्ली बहुत दूर आहे, परंतु सुरुवात आपण केलेली आहे. तर हळूहळू एक एक गोष्ट आपल्या लक्षात येईल. तर मग ह्या सगळ्या गोष्टी, हा जो क्रियापद जो आहे, हे हा सगळं सांगत असतो. तुम्ही त्याला मित्राच्या भावनाने विचारा तरीही चालेल, शत्रूच्या भावनाने विचारलं, त्याची कॉलर पकडली, जसं पोलीस स्टेशन मध्ये चोराला कसे पोलीस कॉलर पकडतात, एक दंडा ठेवतात पाठीवर, तो भडाभडा जे काही केलेला असेल, आपले चोरी लपाटी काय जे असेल, तो लगेच सांगायला सुरुवात करतो. तर शत्रू म्हणा किंवा हे या अर्थाने जर तुम्ही त्याला ददातीला विचारलं, म्हणजेच क्रियापदाला कोण क्रिया करतोय सांग, नाहीतर परत एक दंडा मारेल, तर तो लगेच पटकन सांगू देतो की बालको हा कर्ता आहे. कर्माला हा कोणाला देतो आहे, तर हे इथे प्रश्नार्थक जो शब्द जो आहे की हा कशामध्ये आहे, द्वितीय विभक्तीमध्ये. ओके, हे कर्म झालं. तर अशा प्रकारे आणखी एवढंच नाही, या दोनच गोष्टी सांगत नाही क्रियापद, तर क्रियापद तुम्हाला काळ सुद्धा सांगतो, ह्या वाक्याचा काळ पण सांगतो. आलं लक्षात? क्रियापद 4 ते 5 गोष्टी व्याकरणाच्या तुम्हाला सांगत असतो. आणि हे जर तुम्ही सवय जर लावली स्वतःला, एखादं वाक्य तुम्ही लिहिला आणि क्रियापदाला 4 प्रकारचे प्रश्न विचारले. पहिला, कोण क्रिया करतो, दुसरा कोणाला देतो किंवा कुठे जातो वगैरे असं कर्मासाठी, त्यानंतर ह्या गोष्टीचा काळ काय आहे, म्हणजे वर्तमान काळ आहे का भविष्य काळ आहे का भूतकाळ आहे. तो कशावरनं कळतो की तो हा जो प्रत्यय असतो, ती, अंती, सीत, मीमा असला तर तो वर्तमान काळ. ओके, इस्सती, इस्संती वगैरे असला इथे लागलेला असेल तर तो भविष्य काळ. आणि जर ई प्रत्यय लागलेला असेल, म्हणजे ददी वगैरे असेल, तर तो भूतकाळ. म्हणजे तिसरा प्रश्न जो आहे की कोणत्या काळातील हे वाक्य आहे, तर तो बरोबर सांगतो की हे ह्या काळातील वाक्य आहे. आणि चौथा प्रश्न जो आहे तो हेही सांगतो की हे वाक्य जे आहे हे कोणत्या वचनामध्ये आहे. कोणत्या वचनामध्ये म्हणजे काय, कोणत्या वचनामध्ये म्हणजे काय, एक वचन की अनेक वचन. हा, एक वचन अनेक वचन, बरोबर. तर हे वाक्य जे आहे, हे वाक्य कोणत्या वचनामध्ये, कोण सांगू शकेल? एक वचन आहे. एक वचन. व्हेरी गुड, कारण ती पण हा एक वचनातला प्रत्यय आहे आणि बालको पण काय आहे, प्रथम पुरुष एक वचनातला शब्द आहे. म्हणून हे पूर्ण वाक्य जे आहे हे काय आहे, एक वचनातला आहे. हे इथे क्रियापदाचा प्रत्यय ती असल्यामुळे हे वाक्य वर्तमान काळामध्ये आहे. ददातीला मी विचारलं की कोण क्रिया करतंय, तर त्याने मला कर्ता सांगितलं आहे. आणि कोणाला उदक देतो आहे असं प्रश्न विचारल्यानंतर त्याने मला कर्म सांगितले. हे अतिशय 4 महत्वाचे प्रश्न आले लक्षात. तुम्ही क्रियापदाला विचारल्याशिवाय तुमचं पूर्ण व्याकरण होत नाही. आणि राहिला हा मधला पोर्शन, तर ते विभक्ती असतात. जसं आपण तृतीय विभक्तीपासून तर सप्तमी पर्यंत, कर्ता आणि क्रियापदाच्या मध्ये सगळ्या त्या काय असतात, विभक्ती असतात किंवा विशेषण असतं किंवा पूर्वकालिक अव्यय असतं किंवा ऍडव्हर्ब असतं. हे सगळं आतमध्ये असतं. फक्त कर्ता आणि क्रियापद एक इंजिन आणि एक गार्ड अशा स्वरूपामध्ये हे पालीचं एकदा स्ट्रक्चर असतं. तर आज मी तुम्हाला अत्यंत महत्वाचा एक रूल आणि मंत्र दिलेला आहे. तो तुम्ही क्लास संपल्यानंतर हे मी जे सांगितलेलं आहे हे प्रत्यक्ष लिहून काढा, की 4 प्रश्न सरांनी कोणकोणचे विचारायला सांगितले ते लिहून काढा आणि तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा. एखादं वाक्य लिहिलं की हे 4 प्रश्न विचारायचे, त्याच्यावरनं तुमचं काय चुकलंय हे पण तुमच्या लक्षात येईल.
लगेच करेक्शन करता येईल. ओके, तर अशा प्रकारे हा के जो आहे हा द्वितीय विभक्तीतला के आहे आणि ह्या वाक्याचा अर्थ काय आहे? बालको के उदकं ददाती, म्हणजे मुलगा कोणाला पाणी देतो. ओके, अनेक वचनामध्ये काय होईल? बालका के उदकं काय होईल? ददंती. ददंती. म्हणजे मुले कोणाला पाणी देतात असा त्याचा अर्थ होईल. आता हेच तुम्ही भविष्य काळामध्ये करा. बालको के उदकं ददिस्सती, बरोबर. नंतर बालका के उदकं ददिस्संती, नाही का? ओके, आणि नंतर भूतकाळामध्ये म्हणजे तिन्ही पुरुष मध्ये तुम्ही करू शकता, परंतु आता आपण प्रथम पुरुष करतोय तर ठीक आहे. भूतकाळामध्ये काय होईल? हे वाक्य कसं होईल? बालको के उदकं ददी. ददी, कारण बालक एकच आहे ना, म्हणजे बालकांनी कोणाला पाणी दिले असा त्याचा अर्थ होईल. येते ना लक्षात? हा, चला मग आता आपण तृतीय विभक्ती जी आहे त्या तृतीय विभक्तीला बघूया. ओके, तृतीय विभक्ती काय आहे? केही, केली. हा, याचा अर्थ काय? म्हणजे कोणाच्या द्वारे आहे ना, कोणाच्या द्वारे म्हणजे हे अनेक वचनात आहे असं तुम्ही समजून घ्या. ओके, आता याचं वाक्यामध्ये कसं रूपांतर होईल? बालको केहि अत्र आगच्छि. बालको केहि अत्र आगच्छि, बालक कोणामार्फत येथे आला. अच्छा, ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. बालको केहि अत्र, काय म्हणायचं तुम्हाला? इधं की अत्र सर? हा, इधं येईल का इथे? हा, इथं येईल. ठीक आहे, अत्र पण आहे शब्द, अत्र संस्कृत शब्द आहे ना? अत्र पण आहे, किंवा इध असं म्हटलं तरी चालेल. इध आगच्छि, आला. व्हेरी गुड, आगच्छी म्हणजेच काय? मुलगा कोणाद्वारे इथे आला. आता असं म्हणण्यापेक्षा आपण असं सहसा म्हणत नाही, बरोबर आहे. एक तुम्हाला गोष्ट सांगायची राहिली तृतीय विभक्तीच्या बाबतीत, की तृतीय विभक्ती ही आपल्याला सोबत म्हणून दर्शवण्यासाठी सुद्धा वापरली जाते. म्हणजे कोणाच्या सोबत, च्या सोबत सुद्धा जर सांगायचं असेल ना, तर तृतीय विभक्तीचे प्रत्यय सुद्धा वापरले जातात. परंतु त्यासाठी आपल्याला शब्द काय जो आहे, सद्धीम किंवा सह, हे दोन शब्द आपल्याला वापरावा लागतात. ओके, तर आता इथे कोणाच्या द्वारे किंवा कोणाच्या मार्फत असं म्हणण्यापेक्षा जर तुम्ही हा सद्धीम किंवा सह हा शब्द केही सद्धीम असं जर म्हटलं, सद्धीम म्हणजे काय? च्या सोबत. आता ही बघा, आता आपण हे वाक्य छान बोलू शकतो. बालको केही सद्धीम इद आगच्छी, म्हणजे बालक कोणाच्या सोबत. सद्धीम म्हणजे काय? सोबत, किंवा सह म्हटलं तरी चालेल. हा, बालको केही सद्धीम किंवा सह इद आगच्छी, म्हणजे मुलगा कोणाच्या सोबत इथे आला, बरोबर. तर किंवा आपण एक वचनामध्ये पण तसं वापरू शकतो. बालको केन सद्धीम गामं गच्छी, बरोबर. बालको केन सद्धीम गामं गच्छी, प्रश्न.
म्हणजे काय विचारलं मी? मुलगा कोणाच्या सोबत गावाला गेलेला आहे, म्हणजे भूतकाळ आहे, गेलेला. हे एक वचनातलं मी उदाहरण दिलं. हे तुम्हाला अनेक वचनामधलं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी दिलं. आलं लक्षात? केही किंवा केवी. तृतीय विभक्तीचे दोन अर्थ उपयोग होतात. एक च्या द्वारे किंवा च्या मार्फत. दुसरं काय? च्या सोबत. असे तर हे मेन तुम्हाला दोन अर्थ मी सांगितले आहेत. तसं जर खूप डीप मध्ये गेला, डीप ग्रामर मध्ये, तर 19 प्रकारे ही तृतीय विभक्ती वापरता येते. किती? 19 प्रकार. परंतु 19 प्रकारे ती लक्षात ठेवण्यापेक्षा सध्या तुम्ही हे दोन प्रकार जे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा आणि वाक्य बनवा. हळूहळू जसं आपल्या पुढे शब्द वाक्य येतील तसं त्या पद्धतीने मी तुम्हाला पुढे सांगत राहील. यामध्ये आता तृतीय विभक्तीमध्ये कोणाला काही शंका नाही ना? अनेक वचनामध्ये केही केवी आपण एक्झाम्पल पण बघितलेत. ओके. आता चतुर्थी विभक्तीमध्ये काय आहे? केसं आणि केसानं. केसं केसानं. केसन केसान. याचा अर्थ काय होतो? साठी किंवा किंवा संप्रदान, म्हणजे एखाद्याला काही वस्तू देत असायचं असेल. संप्रदान किंवा पालीमध्ये आपण त्याला संपदान म्हणतो. संपदान, एखादी वस्तू द्यायची असेल. ओके. तर हे दोन प्रकारे आपण इथे वापरतो. ओके. तर केसन केसानं, तर व्हेरी सिंपल वाक्य, तेच त्याच पद्धतीचं. वाणिजो केसं किंवा केसानं. भंडं आहारती, असं मी वाक्य दिलं. याचं ट्रान्सलेशन कोण करेल? व्यापारी कोणासाठी सामान आणतो. भांडे आणतो. सामान आणतो. हेच भविष्य काळामध्ये करा. वनिजो केसानं भंडं आहारति. काय होईल? आहारी. वनिजो केसानं भंडं आहारी. वाणिजो केसन भंडं आहारी, म्हणजे व्यापाराने कोणासाठी सामान आणलं. आता हे झालं प्रथम पुरुष. ओके. आता मध्यम पुरुष मध्ये कसं करणार हे वाक्य? काय होणार? केसानं भंडं आहारसि. त्वं केसानं भंडं आहारसी. इथे सही येणार प्रत्येक. कारण का? इथे आपला कर्ता काय आहे? त्वंग आहे. ओके. म्हणजे तू कोणासाठी सामान आणतो. हेच अनेक वचनात झालं तर काय होईल हे वाक्य? तुमने केसं भंडं आहारत. म्हणजे तुम्ही कोणासाठी सामान आणतात. आता हे काय झालं? वर्तमान काळ. आता त्वं केसं भंडं आहारसि, हे वर्तमान काळामध्ये झालं.
आता याच्यामध्ये काय होईल? भविष्य काळामध्ये काय होईल? अहरससी व्हेरी गुड. काय होईल भविष्य काळामध्ये? च्वंग केसंग बंडंग अहरससी नाही सर. आहारी ससी आहारी ससी आणि अनेक वचनामध्ये काय होईल? आहारी संती आहारी संती आहारी संती संती कसं होईल? आहारी सत आहारी सथ हा आहारी सत आहारी सत. मध्यम पुरुष मध्ये हा मध्यम पुरुष अनेक वचनामध्ये आहारी सथ म्हणून म्हणतो की तुम्ही तिन्ही पुरुष आणि तिन्ही काळ याची प्रॅक्टिस ठेवायची नेहमी. आलं लक्षात? ओके. आणि आता कोणचा पुरुष राहिला आपला? उत्तम पुरुष. उत्तम पुरुष अहं केसं भंडं आहारी सामी नाही, आधी वर्तमान काळाचं तर बोला. वर्तमान काळात काय होईल हे वाक्य? अहं केसं अहरामी रामी. ओके. आहारामी हा अहरामी. नंतर हेच वाक्य अनेक वचनामध्ये काय होईल? मयं केसं भंडं आहाराम आहाराम. व्हेरी गुड. ओके. हेच वाक्य आता भविष्य काळामध्ये करा. केसं भंडं आहारी सामी म्हणजे मी कोणासाठी सामान आणणार. आणि अहं केसं भंडं आहारी म्हणजे मी कोणासाठी सामान आणले. बरोबर. आहारी सामी ओके. म्हणजे लक्षात आलं ना तुमच्या चतुर्थी विभक्ती? हो सर हा म्हणजे तिन्ही पुरुष घ्यायचे आणि तिन्ही काळामध्ये ते वाक्य लिहायचं. म्हणजे तुमची खूप छान प्रॅक्टिस होईल. म्हणजे तुम्हाला म्हणजे कोणी तुमचा हातच धरू शकत नाही की पालीमध्ये अरे बाबा हे काय. इतका परफेक्ट आणि स्ट्रॉंग तुम्ही होणार. म्हणजे बोलण्यामध्ये पण तुम्ही सहज बोलणार. अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर जर तरच्या गोष्टी आहेत. आणि मला असं वाटतं की तुमची बॅच चांगली स्ट्रॉंग बॅच आहे आणि तुम्ही कराल असं मला विश्वास वाटायला लागला. ओके. आता आपण चौथी विभक्ती बघितली ना. आता काय पंचमी विभक्ती. पंचमी विभक्ती काय? पंचमी विभक्ती त्याचा अर्थ काय होतो? च्या पासून. म्हणजे कोणाच्या पासून, एकापासून नाही, कोणाच्या पासून असा त्याचा अर्थ होईल. केही केलीचा आहे की नाही? बालको गामेही हे लक्षात ठेवा. इथे ज्या वेळेस हा जो केही म्हटल्यानंतर गामला सुद्धा मी काय केलेला आहे? ही लावलेला आहे. कारण ह्या गामला फॉलो कोण करतंय? केही करतो आहे. म्हणून दोघांच्या विभक्ती काय सारख्या असल्या पाहिजे. विभक्ती सारखी आणि वचन पण सारखं. म्हणजे कोणत्या गावांपासून असं. म्हणजे कोणकोणत्या गावांपासून. म्हणजे च्या पासून आहे ना पंचमी. बालको कोणकोणत्या गावांपासून उदकं ओके. बालको केही गामेही उदकं आहारी सती.
म्हणजेच काय, मुलगा कोणकोणत्या गावापासून, आलं लक्षात, काय आणणार, हा? आणणार. मी भविष्य काळामध्ये, ओके, सोपे की नाही, हे लक्षात ठेवा. किंवा नुसतं मी जर असं लिहिलं, बालको केही उदकम आहरी, याचा अर्थ काय होईल, बालको केही उदकम आहरी, म्हणजे मुलगा कोणाच्या द्वारे पाणी, मुलाने कोणाच्या द्वारे कोणापासून पाणी आणले. म्हणजे कोठून म्हटलं तरी चालेल बरं का इथे, किंवा कोणाच्या पासून वगैरे असं म्हटलं तरी चालेल. पण म्हणजे कन्सेप्ट क्लिअर झाली ना तुमची? हो सर. त्यानंतर षष्टी विभक्ती काय आहे, केसा, केसान. ओके, तर याचा अर्थ काय आहे, त्यासाठी, सॉरी, चा जी बरोबर, वचनामध्ये आहे. आता इथं मग कसं करणार तुम्ही वाक्य, आणि जो केसम तानम, लक्षात ठेवा. बघा आता इथे काय केलेलं आहे मी, केसम छट्टी विभक्ती आहे ना, तर इथे सुद्धा हा जो पुत्त अकारांत आहे, तर त्याची विभक्ती आनंद आहे छट्टी मध्ये. हा आनंद पुत्तला मी इथे जोडलाय, म्हणून तो पुत्तानंद झालेला आहे. तर दोघही काय आहे, अनेक वचनामध्ये आहे, जे केसम पुत्तानंद, वाणिजो केसम पुत्तानंद, म्हणजे व्यापारी कोणाच्या पुत्रांचे, कोणाच्या पुत्रांचे बंधन नेती. नेती पण हा पण एक हे आहे बरं का, ने म्हणजे काय, नेणे, घेऊन जाणे, किंवा हरती पण आहे, हरती पण शब्द आहे. हरती म्हणजे काय, हर म्हणजे काय, घेऊन जाणे, घेऊन जाणे. आणि ने हा जो आहे म्हणजे नेणे. आता नेणे आणि घेऊन जाणे मध्ये फरक आहे, हा आहे, थोडाफार आहे. आपण विशिष्ट परिस्थितीमध्येच घेऊन जाणे वापरतो. जबरदस्तीने नेणे, फरक आहे. नेणे हे नेणे आणि हरणे म्हणजे जबरदस्तीने घेऊन जाणे. जबरदस्तीने नेणे म्हणजे घेऊन जाणे असं पण नाही आहे. हरणे म्हणतो ना आपण, हरण केले. हा, ते फक्त काय, ते आपल्याला रामायणातलं सीतेचं हरण, त्याच्यामुळे आपल्याला जास्त तो जबरदस्तीने घेऊन गेला म्हणून तो अर्थ आहे. परंतु हरचा अर्थ घेऊन जाणे हा चांगला पण अर्थ आहे, म्हणजे जबरदस्तीने पण. तुम्ही हर हर महादेव म्हणतात की नाही, हर हर महादेव म्हणतात की नाही, हा, तर मग याचा अर्थ काय होतो, हर म्हणजे काय, घेऊन जा, म्हणजे तुम्ही महादेवाला काय सांगता, घेऊन जा, आमचे संकट घेऊन जा. करेक्ट, आलं लक्षात.
आमची जे काही समस्या आहे किंवा आमचे काही दुःख आहे, आमचे जे काही संकट आहे, ते बाबा तू घेऊन जा. हर हे आज्ञार्थ आहे. आलं लक्षात? विनंती. हर हर महादेव अशा पद्धतीने त्याचा अर्थ आहे ऍक्च्युअली. परंतु आता ते वेगळ्या पद्धतीने हर हर महादेव म्हणजे एखाद्यावर अटॅक करायचा असला तर मग ते सगळे लोक हर हर महादेव म्हणतात, नाही का? हिंदू धर्मामध्ये अशा प्रथा आहेत काही. ओके, काही हरकत नाही. पुढे बरेच गमती जमती मी तुम्हाला याच्याबद्दल असं सांगणार आहे. राम शब्द पण कसा तयार झाला, ईश्वर शब्द कसा तयार झाला, हे फार मनोरंजक आहे. म्हणजे त्यातले जर बारकावे कळाले ना तर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रकाश पडेल की अरे आपण किती अंधारामध्ये काही गोष्टी समजून उमजून आपण तसंच विचार करत असतो हे लक्षात येतं आपल्या. ओके. हा, वाणिज्यो केसन कुप्तानन बंडन नेती म्हणजे व्यापारी कोणाच्या पुत्रांचे भांडे आपलं भांडी नेतो किंवा घेऊन जातो. ओके, नेतो किंवा घेऊन जातो असा त्याचा अर्थ होईल. तर इथे लक्षात ठेवा, तुम्ही केसन किंवा केसानन जर म्हटलं ना तर इथे तुम्ही जे काही नाम ठेवणार म्हणजे पुत्त म्हणा, मनुष्य म्हणा किंवा सकुणा म्हणा, तर त्याला मात्र तुम्हाला काय प्रत्यय लावा लागेल? आनंद प्रत्यय लावा लागेल. हे लक्षात ठेवा. छट्टी मधला. ओके, छट्टी मधला प्रत्यय आनंद हा त्याला लावायचा, लक्षात ठेवा. नंतर सगळ्यात शेवटचा केसू. केसू म्हणजे काय? कोणान वर, कोणान खाली, म्हणजे अचानक आपलं काय म्हणता अनेक वचनामध्ये खाली आणि वर वगैरे असं येईल. ओके, इथे जर तुम्ही जर वाक्यात उपयोग करायचा म्हटलं तर पुफ्फानी केसू. केसू मनुष्येषु. केसू मनुष्येषु पतंती असं मी वाक्य लिहिलं. म्हणजेच काय? फुले कोणत्या मनुष्यावर पडतात. कोणकोणत्या? एका नाही हा, कोणकोणत्या मनुष्यांवर पडतात. कोणकोणत्या मनुष्यांवर पडतात. पतंती, पत म्हणजे काय? पडणे. पतंती म्हणजे काय? पडतात. ओके, पुफ्फानी हे काय? अनेक वचनामध्ये. त्याच्यामुळे पडण्याची क्रिया कोण करते? पुष्प करते. हे शब्द तुम्ही जर पद्धतीला जर विचारला कोण पडते तर पुष्प पडते. पडण्याची क्रिया कोण करते? पतंती. म्हणजे हे कर्ता आहे असं. आता इथे तुम्हाला कर्म दिसतंय का? काय कोणास पडताय किंवा कोणाला पडताय असं दिसतंय का? नाही. इथे इथे डायरेक्ट तुम्हाला काय सप्तमी विभक्ती दिसते, नाही का? म्हणजे तुम्ही असा अट्टहास करायचं नाही की प्रत्येक वाक्यामध्ये कर्म हे असतंच, असा अट्टहास पण नाही करायचा. जे आहे त्यानुसार ट्रान्सलेशन करून मोकळायचं. तर पुफ्फानी केसू मनुष्येषु पतंती म्हणजे फुले कोणकोणत्या माणसांवरती पडतात. ओके, अजून एक वाक्य सांगू का सर? हा बोला. काको केसु वृक्षेषु निषीदति. काय? कोण काय? काको केसु वृक्षेषु निषीदति. काको केसु वृक्षेषु. व्हेरी गुड. वृक्ष झाड हा. वृक्षेषु निषीदति बसतो. निषीदति. म्हणजे कावळा कोणकोणत्या झाडांवर बसतो असं याचा अर्थ आहे. नंतर भविष्यकाळ करायचा, नंतर भूतकाळ करायचा, नाही का? नंतर त्वंगचा पण मध्यम पुरुषचा पण करायचा आणि अहंगचा पण उपयोग करून बघायचा. म्हणजे त्वंग केसू वृक्षेषु निषीदति, आपलं निषीदसी म्हणजे तू कोणकोणत्या झाडावर बसतोस,
कोणकोणच्या झाडाखाली बसतो, कोणकोणच्या झाडावर बसतो असं, किंवा अहं कोणकोणच्या म्हणजे मी कोणकोणच्या झाडाखाली बसतो किंवा झाडांवर बसतो, असे त्याचे अनेक मी सांगतो काय तुम्हाला 1000 वाक्य सुद्धा कमी पडतील जर तुम्हाला जर वेगवेगळ्या पद्धतीने हे करायचे झाले तर. ओके. तर अशा प्रकारे आपण सगळे जे काय म्हणतो आपण अनेक वचनातले जे प्रत्यय जे आहेत याचे कसले कचे कचे. ओके. कचे हे जे प्रत्यय आहेत आपण हे सगळे बघितलेत बघा. केसं केसानं, केही केभी, केसं केसानं आणि केसू. ओके. लक्षात. तर हे झालं सगळं आपण बघितलं, हे पुल्लिंग मध्ये बघितलं. आता नपुंसकलिंग मध्ये वेगळं आहे परत, नंतर स्त्रीलिंग मध्ये वेगळे आहेत. आलं लक्षात. म्हणजे तुम्हाला भरपूर खेळायला अजून मैदान अजून भरपूर आहे, साफ आहे. आलं लक्षात. मग नपुंसकलिंग मधले वाक्य बनवावे लागतील. नंतर तुम्हाला स्त्रीलिंग मधले जे वाक्य जे आहेत ते सुद्धा तुम्हाला बनवावे लागतील. तर स्त्रीलिंग मध्ये पण सेम आहे पण फरक आहे. का एक वचन मध्ये का आहे, एक वचन मध्ये काय आहे, का आहे. नंतर अनेक वचन मध्ये का, कायो, कं, कायो, काय, काय काय हे प्रत्येक ठिकाणी दिसेल तुम्हाला. काय काय, फक्त इथे कायन आहे. तर हे ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजे, तरच तुम्हाला सगळे पालीचे वाक्य प्रश्नार्थक म्हणून तुम्हाला समजतील पण किंवा तुम्ही विचारू पण शकता. ओके. तर बघा आता हे सगळे क हा सर्वनाम पुल्लिंग मध्ये, नपुंसकलिंग मध्ये आणि स्त्रीलिंग मध्ये तिघांमध्ये आहे. बरोबर. आता प्रत्येक याच्यामध्ये 7 आणि 7 14 प्रत्यय आहेत. पुल्लिंग मध्ये 14 प्रत्यय आहेत, नपुंसकलिंग मध्ये 14 आहेत आणि स्त्रीलिंग मध्ये 14 आहेत. ओके. तर 14 14 14 किती झाले? 42 झाले. सरळ सरळ वर्तमान काळामध्ये 42 वाक्य तुम्ही लिहू शकता एका वर्तमान काळामध्ये. नंतर भविष्य काळामध्ये 42 आणि याच्यामध्ये काय भूतकाळामध्ये 42 झाले. किती झाले? 106. हा बरोबर. हे तर हे झाले नाही. मग आता तुम्ही हे काय फक्त बनवले पटव पुरुषामध्ये, नंतर मध्यम पुरुष, नंतर काय हे म्हणजे जवळजवळ 300 ते 350 वाक्य तुम्ही प्रश्नार्थक वाक्य बनवू शकता. हे याच्यामध्ये नुसता क घेऊन प्रश्नार्थक वाक्य बनवू शकता. आलं लक्षात. म्हणजे किती डीप आहे आहे मोठा पोर्शन, परंतु एकदा तुमच्या लक्षात आला आणि सजगतेने जर वाक्य लिहिले तर काही अवघड नाहीये. तर माझं आता असं म्हणणं आहे की तुम्ही पुल्लिंग मधले जे काही अनेक वचनातले जे प्रत्यय जे आहेत ते तुम्ही होमवर्क करा आणि तिघही पुरुषामध्ये आणि तिघही काळामध्ये ते लिहून काढा. मग आपण सोमवारला, आता उद्या रविवार आहे, सोमवारला आपण नपुंसकलिंग आणि स्त्रीलिंग. आता तुम्हाला आयडिया आलेली आहे तर मी तुम्हाला फक्त काय मार्गदर्शन करणार नपुंसकलिंग मध्ये आणि स्त्रीलिंग मध्ये कसे वाक्य बनवायचे ते. ओके. तर म्हणजे हा पूर्ण पोर्शन जो आहे तो पूर्ण होईल. आणि जे बाकीचे जे कच्ची, कित्तावता, नंतर कलाची, कहरची, हे जे काही जे ऍडव्हर्ब्स आहेत ज्याच्यानी तुम्ही प्रश्न विचारू शकता ते पण आपण कव्हर करू. म्हणजे हा पूर्ण पोर्शन तुमचा बोली भाषेमधला कव्हर होईल प्रश्न विचारण्याचा. आलं लक्षात. आणि त्याच्यावरती मग उत्तर देण्याचा प्रश्न जो भाग जो आहे तो आपण आधीच वेगवेगळ्या प्रकारचे क्रियापद घेऊन आपण सेंटेन्सेस बनवलेले आहेत नाही.
है की नाही? आता नुसतं तुम्ही जर म्हटलं, मी जर म्हटलं कोपहरती, हा म्हणजे कोण मारतो, तर तुम्हाला सिंपल सेंटेन्स बनवता येईल ना लगेच. हा उत्तर तुम्हाला देता येईल की नाही? कोपहरती याचं उत्तर द्या बरं. कोण कशा पद्धतीने, कोण कशा पद्धतीने देतो? हम्म काय सर? कसको बोण पहरती. हा? कसको बोण पहरती. गोणन. गोण. गोण. हा म्हणजे शेतकरी बैलाला मारतो. आणि द्वितीय आपलं मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष मध्ये कसं म्हणणार? अहं गोनं पहरामि. बरोबर. म्हणजे मी बैलाला मारतो. हा असं. म्हणजे मला हे सांगायचा उद्देश असा आहे की तुम्हीच प्रश्न तयार करायचा आणि उत्तर पण तुम्हीच सांगायचं किंवा लिहायचं, असं प्रॅक्टिस करायची. ओके. आता याच्यामध्ये कोणाला काही शंका आहे का? मी जे काही आज तुम्हाला शिकवलं, कोणत्या पुस्तकातले आहे? कोणत्या पुस्तकातून दिले सर हे? ललित सेल्वात. काय पाली महाव्याकरण. हे जे आज पाली महाव्याकरणचं जे बुक आहे ना, त्या पाली महाव्याकरण. हा त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे, बरेचसे हे वाक्य दिलेले आहेत. तर ते तर ते पुस्तक मी तुम्हाला टाकलेलंच आहे ऑलरेडी याच्यावरती. त्याचे प्रिंट वगैरे काढून घ्या तुम्ही. ओके. तर मग थांबायचं या ठिकाणी. उद्या क्लास नाहीये का? हा उद्या रविवार आहे, तर उद्या सुट्टी आहे. सोमवारला आपला क्लास होईल. ओके. सोमवारला 9 वाजता क्लास होईल. तोपर्यंत तुम्हाला आता एक दिवस सर परत म्हणजे पुस्तक टाका, PDF टाका म्हणतात. हा ओके ओके ठीक आहे चालेल टाकेल. तर तुम्ही एक दिवस आहे तुमच्याकडे, तर तुम्ही हे आता कचा तुम्ही अनेक वचनातले वाक्य करा. काही अडचण नाहीये, फार सोपं आहे. आता ते जे तुम्ही वाक्य वापरले ना, त्यातलाच कन्वर्ट प्रश्नार्थक वाक्य तयार करा, म्हणजे तेच त्याचं उत्तर होईल. हा ठीक आहे. कोणाला काही आणखी विचारायचे काही? आपले भंतीचे जॉईन झालेत का? भंतीचे आले होते का आज? जॉईन झाले होते का भंतीचे? नाही काही दिसले तर नाही. ओके ठीक आहे. कोणाला काही प्रश्न नाही वाटतं? थांबूया मग आपण. वंदना ओळखे हँड रेस केलेला आहे काय? का चुकून झालेलं आहे काही? चला थांबूया मग इथे. हो सर. जय भीम सर, थँक्यू. जय भीम. धन्यवाद सर. धन्यवाद. जय भीम. जय भीम.